नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत। त्यातील घटक मुळे दिली असता वर्ग समीकरण कसं मिळवायचं याचाही अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केला। तर त्यावर आधारित जे एक उदाहरण आहे इथे पुस्तकात सोडवून दिलेलं ते आपण सोडवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता उदाहरण बघा काय आहे, ज्या वर्ग समीकरणाची मुळे -3 व -7 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा। म्हणजेच आपल्याला काय याच्यातनं लक्षात येते की अल्फाची किंमत त्यांनी -3 दिली आहे आणि बीटाची किंमत त्यांनी -7 दिलेली आहे। मग अल्फा अधिक बीटा बरोबर -3 अधिक -7 बरोबर -10 आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर -3 गुणिले -7 बरोबर 21। तर मिळणारे वर्ग समीकरण आपल्याला कुठल्या स्वरूपात मिळणार आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मिळणार आहे। म्हणून x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात x गुणिले त्याला अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0। म्हणजेच काय मिळालं आपल्याला, x वर्ग वजा कंसात -10 म्हणजे काय आहे, ती कुणाची बेरीज आहे, दोन मुळं कुठली, अल्फा बीटा ह्या मुळांची बेरीज आपण लिहिली -10 कंसात आणि कंसाच्या बाहेर x त्याला गुणाकार केला आणि अधिक 21 म्हणजे त्या दोन मुळांचा गुणाकार आपण लिहिलेला आहे। मग अधिक 21 बरोबर 0 म्हणजे समीकरण काय मिळालं आपल्याला, x वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0। तर आता आपण हा टॉपिक शिकून झालेला आहे। आता आपल्याला या पुढच्या व्हिडिओपासून सराव संच 2 पॉईंट सोडवायला सुरुवात करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।